की आणखी अटी लावा, 2 मुलांपेक्षा जास्त असणाऱ्यांना ही योजना नको आहे. ही लाडकी बहीण योजना खरं तर मी स्वतःच माहिती घेतली आहे. काल संध्याकाळीच 1,500 रुपयामध्ये किती राशन येतं हे त्याचा सगळा मी अभ्यास केलाय की त्या स्कीममधून काल संध्याकाळी बसून आम्ही मुळशीमध्येच होतो. माझे मुळशीचे अध्यक्ष आत्ताच वरती MSCBच्या कामासाठी गेले की 1,500 रुपये यांनी केले. त्याचं मी स्वागत करते. एखादी चांगली स्कीम सरकार आणत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. पण 1,500 रुपयामध्ये एवढी आज महागाई आहे. 1,500 रुपयामध्ये आमच्या या महिला भगिनींना खरंच किती रिलीफ मिळणार आहे याचाही विचार केला पाहिजे. इन्फ्लेशन, महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार. महागाई आणि बेरोजगारी म्हणजे या महिलांना 1,500 रुपये तुम्ही देताय त्याचं स्वागत आहे. पण 1,500 रुपयामध्ये कधी तुम्ही विचार केलाय का डाळ किती रुपयाला आहे, आटा किती रुपयाला आहे? कोणीतरी जाऊन म्हणजे आता माझ्याच बरोबर चला किराणा मालाच्या दुकानात महिन्याभराचं सामान तरी 1,500 रुपयात भाजी आणि हे 1,500 रुपये पुरण्यासारखं आहे का? विचार करून सांगावं कोणीतरी. काल मुंबईमध्ये क्रिकेटपटूंना घेऊन जी बस